नशीब कोण नाही रे. अरे जो येतो तो पार्टी मागतो यार माझ्याकडे. हलवा आहे मग घासायची आम्ही पार्टी ह्यांना द्यायची. काय प्रसाद. अरुण कदम रे, अरुण कदम सतत पार्टी मागतोय. मी पण सोडत नाही, म्हटलं देतो तुला पार्टी, ये या हॉटेलला ये. आणि मी भलत्याच हॉटेलला असतो. 5-6 वेळा असं गेलेलं आहे. काय प्रसाद. अरे काय डोक्याला ताप लागायचं. आलास तू. बस काय पाहिजे तर मागव बिंदास. काय होतोस. येस काही पाहिजे तर मागवायचं. मागव जंगी वाटलं पाहिजे आयला आपली पार्टी आहे. काय बोलतोस. येस मागव मागवतो. वेटर मेनू कार्ड लेके आओ. अरे आओ ना यार. ओए तेनू कार्ड चाहिए. मेनू कार्ड चाहिए. तेनू मेनू कार्ड चाहिए. तेनू कार्ड मांगता है, मैं मेनू कार्ड लेके आया. बस अरे औरुसा पण साठी कौर तू पंजाबी बोललाय. उत्तरी. वसाऱ्या जर का परत तुला सांगितलं ना याच्या पुढचं पंजाबी बोल तर तोंबाळ पडशील. वसाऱ्या तोंडावर बोलत ना. तर तोंडावर पडशील. उत्तरी. पटकन जा पटकन. गुड बाय गुड. अरे चल वसाऱ्या मोठा. जर तोंड काळ कर चल. अरे ये मेनू कार्ड हे वसाऱ्या काय काय मागू म्हणत बोल. काय मागू काय मागू. दोन दिवस मी काही खाल्लं नाही रे. आपला आज पार्टी तू देणार बोलला तर मजा. काय मागू बोल. काय मागू. पाहिजे ते मागव. बघ पैसे टेन्शन घ्यायचं नाही. बिंदास पाहिजे ते मागव. येस हे नॉनव्हेज नॉनव्हेज मागूया. नॉनव्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज. आवरी काय रिएक्शन तू सुचवा साऱ्या. तुला कापून शिजवून नाही आणणार आहे. ऐकून तू. अरे बाबा श्रावणात नॉनव्हेज कसं काय खातो आपण. खातो का आपण श्रावणामध्ये. श्रावण चल. श्रावण कुठे आता चाललंय बस. आता श्रावण चाललंय काही पण बोलतात. अरे आपला नाही कोंबड्यांचा श्रावण चालू आहे. अरे बाबा पशु पक्षी प्राणी सगळ्यांचं श्रावण चालू असतो. मला कॅलेंडर माहिती आहे सगळ्यांचं. म्हणजे आता कोंबड्यांचं श्रावण चालू आहे. नाही चल काय का वाचर आहे. मला नाही पटत रे. कोंबड्याचं श्रावण काही पण बोलतो. अरे बाबा व्हॉट्सअपवर केवढे मेसेज पडतात माहितीये का तुला. कोंबड्यांच्या श्रावणात कोंबडी कापून खाल्ली ना तर पित्त खवळतं. आणि असं नाही सुनामी सारखं खवळतं. तुला माहितीये काय. चुकच वेडा कवळ पडतो काहीतरी. पण तू काय माझा काय प्रॉब्लेम नाही. श्रावण चालू मग पण ते काम करूया. मेंढा मागव. मेंढा मागव. अरे अरण्या मेंढा प्राणीच झाला ना. अरे प्राणी पशु पक्षी ह्या श्रावणच चालू आहे सगळ्यांचा. सगळ्यांचं कॅलेंडर मला पाठ आहे यार. मला भूक लागली त्यामुळे काय खाऊ. बरं मी काय मागू. मग आता काय मागू. तुला पाहिजे ते माग. कन्फ्युज होऊ नकोस. बिंदास हे मेनू आहे. बिंदास मागव. मी आहे ते. मासे मासे मागूया. मासे मासे खाऊ. मासे काय व्हेज मध्ये येतं का अरण्या. नॉनव्हेजच आहे. असं काय करतोस तू. त्यांचं पण श्रावणच चालू आहे अरण्या. त्यांचं पण श्रावण. मग पण हे सुके बोंबील बघ लई दिवस आधी सुकवलेले असतात. म्हणजे श्रावणाच्या आधी सुकवलेले बोंबील. पण खाणार कधी श्रावणामध्येच खाणार ना. त्यांचा श्रावण चालू असताना. काय वेळात काय पडतोस तू. श्रावण हे मला माझं काहीच म्हणणं नाही. तुला खायचं तर का मी खाणार नाही. अरे जाऊला तरी जाऊला. अरे जावळा तर पक्का श्रावण पाळतो माहितीये का तुला. तू कट्टर आहे श्रावणाच्या बाबतीत. औरुसा जाऊला म्हणजे काय. अरे तो जेवढा जीव छोटा तेवढी कट्टरता जास्त माहितीये का तुला. काय बोलतोस. अरे तो तर श्रावण तुटून याकरता कॅलेंडर खिशात घेऊन फिरत असतो. औरुसा जाऊला श्रावण पालतो. म्हणजे काय. औरच जीव त्याचा तो श्रावण पालतो. खिशात कॅलेंडर घेऊन. म्हणजे याला औरच जीव श्रावण पालतो. आपण तर माणूस आहे ना. तेच म्हणतो. आणि त्यांची गटार असेल तेव्हा आपण खाऊ ना. अरे पण त्यांची गटारी आहे पण वाचारी आपली सुरू होईल श्रावण. मी काय बोलू शकत. तू ठरव. माझं काय मी पार्टी देणार आहे. तू नंतर बोलू नको. तू मागव. माझं काय. अरे मग काय मागू. मी जाम भूक लागली रे. अरे मागव ना. मेनू कार्ड. कन्फ्युज होऊ नकोस. बिंदास वाटेल तर मग मी द्यायला तयार आहे. मी मलाई कोत्ता मागू. पंजाबी मलाई कोत्ता व्हेज मध्ये. मलाई कोफ्ता म्हणजे ते मलाई म्हणजे कोफ्त्या बनवतात ना. काय काय त्याचं काय झालं आता. मला सांग तुला अस्थमाचा त्रास आहे ना.
थोडस आहे म्हणा. धावलं की दम लागतो ना, रे गुडघे दुखतात ना. दुखत तिथं काय आता मध्ये? एवढा प्रॉब्लेम आहे तरी चरबी आहे तुला. हे? हा मलाई कोफ्ता म्हणजे फॅट्स माहितीये तुला. हे बोलतो अरे फॅट्स एवढे वाढतील ना मलाई कोफ्ता खाऊन फाटकन फाटशील. हे वासरे आवरूचं पनीर मलाई कोफ्ता मी फाटणार आहे. अरे तो आवरूचा पनीर मलाई कोफ्ता कुठल्या कोफ्त्यात जाऊन केलं नाही ते पण नाही खाल्लं. जोक मार नको, मी काळजीने बोलतोय तुला, कळलं का तुला. अरे पंजाबी डिश म्हणजे बटर केवढं असतं त्यांच्यामध्ये. अरे असं थोडं असं बटर आहे. अरे प्रचंड बटर असतं, तुला माहितीये का. प्रचंड बटर मारतात त्याच्यावर. आणि बटर म्हणजे कोलेस्ट्रॉल, आणि कोलेस्ट्रॉल वाढले की लगेच अटॅक येऊ शकतो माणसाला. काय बोलतो? तुला सांगतो म्हणजे कालचीच गोष्ट. आमच्या ऑफिस मधला मित्र माझा काय झालं? असंच पंजाबी डिश, सतत पंजाबी डिश खायची काहीतरी. 4 वाजेपर्यंत चांगला बोलत होता, 5 वाजता अटॅक येऊन गेला. सेम तुझ्यासारखं दिसणार, सेम तुझ्यासारखी पर्सन असा आवाज काढणार. ते माझं काय म्हणणं नाहीये, तुला खायचं तर खा. एक सेकंड. नको नको नको. अरे मागवून order कर. नाही ना अटॅक मलाई कोफ्ता नाही अटॅक येणार असेल तर नको म्हणा. अरे तू काय म्हणतो? माझ्या मागे कवरी लोक आहेत रे. अरे मागव ना. त्यांच्यावर जो अवलंबून आहे. अरे ही पण सोय इकडे आहे वाटत. सर, तुम्ही ज्या गाण्यावर सांगणार त्या गाण्यावर मी तुमच्यासाठी डान्स करेन सर. डान्स. सर डोंट वरी, मी सगळं फुकट करणार, याचे काहीच पैसे घेणार ओके, बरं, ठीक नाही. आहे. हो काय पण सर हा. तुम्ही जर मनापासून टीप द्याल तर ती माझ्याकडे ठेवायला मी तयार आहे सर. 500 रुपये टीप दिली. एक सेकंड. हा पार्टी देणार. कसा डान्स कशाला पाहिजे पण आता, आपण खायला आलोय ना. वसरे थोडं डान्स बघूया ना. अरे अरे मस्त आहे पोरगी. अरे मस्त दिसते. अरे मस्त Sir, लागते. don't worry. थोडं डान्स कर म्हणजे. अरे मी म्हणतो ना डान्स करता करता काही खायचं मी ठरवतो ना. Music. नाही डान्स बघू दे ना मला. थोडं हा डान्स बघू दे. अरे कुठं धरायचं सुरू झालं ते आता असं काही नाही. अजून पुढे जायचं. काय आता यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अरे मस्त गोर चेहरा त्या पोरीचा. तो प्रश्न नाहीये. तुझ्या घरी फ्रीज आहे ना, त्या फ्रीजच्या वरती फोटो कोणाचा आहे. अरे हा अरे ती आमची काकी, स्वर्गवासी काकी. अरे जाम त्या काकीने माझ्यासाठी जाम केले रे. म्हणजे तुला सांगतो मी तिला आयुष्यात विसरणार नाही. काकी तुझ्या आत्म्याला शांती लागू दे. करेक्ट. सेम काकी सारखा चेहरा आहे बघ. ते मला तसेच डोळे, तसेच नाक, तसेच ओठ, तशीच फिगर यार. ते म्हणतो कुठेतरी बघितलंय मी. ऐकला तुझी काकी अशी कॅबरे करताना मला कधी बघायला मिळालं. एक काकीचं कॅबरे बघूया आपण. थांब जरा. मस्त काकीचं कॅब. प्लीज चालू करा. Yes, yes. म्युझिक. अरे मी टीप देतो ना आवाज मस्त. अरे तुझी काकीचं कॅबरे बघू दे ना मला. अरे वासरे टिप टिप गेले मरू ते कसं वाटते. काकी माझ्या समोर कॅबरे करते ना. काकीवर मी याचा पैसे उरवते. सगळे लोक येऊन पैसे उरवतात. कसं वाटते वासरे. नाही रे काकीनं माझ्यासाठी लय केलंय रे. नको रे काकी. काकी सॉरी मध्ये मी डान्स करते. काकी सॉरी. नॉनसेन्स. काकी शी. पण माझी काकी सेम रे अशीच मला शिव्या देऊन जायचे. म्हणजे रिकाम्या पोटी शिव्या देऊन गेली रे काकी. सॉरी मध्ये बघ मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या यार. पार्टीचा मूड होता, सगळी घालून टाकली. चल नेक्स्ट टाइम पार्टी करूया आपण. चल नेक्स्ट टाइम न वसरे तू आज मला कवरे दिवसांनी भेटला जिकर पाच. अरे पार्टी को सांगतो थांब रे. नॉनव्हेज नको रे. त्यांचं श्रावण आहे रे. सगळं जेवढ्यात पण कॅलेंडर पालतो ना रे ते. तू मागव ना. कन्फ्युज कशाला होतो. वाटेल ते मागव यार. आपण मस्त पार्टी करूया. हे बघ व्हेज बिर्याणी मागूया. म्हणजे राईस व्हेज राईस म्हणून खायचं रे. लय दिवस झालं रे मी खाल्ले नाही. प्लीज मागव. एक सेकंड. म्हणजे तू राईस खाणार आहेस. आता राईसचा काय प्रॉब्लेम आहे यार. राईसचा प्रॉब्लेम नाहीये, पण या वर्षी पावसात किती भात वाहून गेला माहितीये तुला. अरे पण जो भात नाही वाहून गेला तो तर नसेल चालू आणला असेल पण परदेशातून इम्पोर्ट केला असेल. कळलं का. काय मध्ये तुझं इम्पोर्ट. नाही सांगतो तुला मी. तो भात इम्पोर्ट केला असेल. तो जर तू खाल्लास तर संपेल ना राईस. म्हणजे असं काय. तो राईस संपला तर आपल्या देशाला परत बाहेरून भात इम्पोर्ट करावं लागेल. त्यासाठी देशाला कर्ज काढावं लागेल. आणि ते कर्ज फेडण्यासाठी सगळ्यांना कॉन्ट्री काढावी लागेल. ते कॉन्ट्री कमी पडली तर आपले सगळे घरदार परदेशी लोकांना विकावं लागतील. मग परत ब्रिटिश लोक आपल्या भारतात येतील.
मग परत देश पारतंत्र्यात जाईल, परत आंदोलन चळवळ. हे तुला हवंय का सगळं फालतुगिरी? एका राईससाठी एवढी फालतुगिरी करणार आहेस तू? नॉनसेन्स. राईस महत्वाचं आहे तुला? आवरे सगळं होईल म्हणजे काय? म्हणजे एक प्लेट राईस मुळे डायरेक्ट आपला देश पारतंत्र्यात. एवढंच नाहीये, तुला सांगतो, गांधीजींनी चिमूटभर मीठ उचललं, ब्रिटिश परत गेले होते की नाही? हा? मग तुझा एक प्लेट राईस खाल्ल्यानंतर ते परत येणार नाहीत का इकडे? मूर्खा का बोलतोयस तू? आणि तुला भात महत्वाचा की देश महत्वाचा आहे? आपला देश महत्वाचा. म्हणजे काय? देश महत्वाचा आपल्यासाठी. नाही, मी माझ्या आवऱ्याच्या राईसाठी देशाला नाही प्रॉब्लेम मध्ये आणणार. मला खूप आवडलं, तू खरा देशभक्त आहे सरड्या. नको खाऊस. अरे नाही, मी एकदम खरा देशभक्त आहे, पण आता भुकेलेला देशभक्त आहे ना रे. मी काय बोलतो? अरे काय म्हणजे काय आता काय मागू तू? अरे नको ना, कन्फ्युज आहेस ना. मेनू कार्ड मागव ना, पाहिजे तरी पार्टी द्यायला तयार आहे यार. मागव तू. मी काय बोलतो? पापड मागव ना. पापड प्लीज पापड मागव ना. इकडे काय बोलतो तू? पापड सापड दे ना. काय झालं? काय आपण बार मध्ये जातो, तिथे कॉम्प्लिमेंटरी पापड मिळतो, फुकट मिळतो. तो तरी आणि इथे तू जेवण म्हणून पापड मागवणार आहेस? आणि लोकांना काय सांगणार? अंशू नाही जेवणात पार्टी, जेवणाची काय दिली? पापड म्हणून. म्हणजे दाच काढणार आहेस तू पापडची पार्टी म्हणून? हा, पापड ही पार्टी झाली? माझी भंकस करतो पार्टीची तू. एक वाजवण काना खाली. अरे मग काय मागू वसाऱ्या? जे मागवतो त्याच्यात प्रॉब्लेम करतो साईज तू वसाऱ्या. अरे तू मागवणार वाटतं, मी आहे ना इकडे. अरे निदान पाणी तरी पाजणार आहेस का नाही मला तू? अरे पाणी थांब, कचरा आहे त्याच्यामध्ये. मरू दे मला प्यायचं. अरे कचरा आहे त्याच्यामध्ये, नको बेटा देखो मेरे को अलग दूसरा गलास मिलेगा. सर नहीं पानी मिलेगा सर. होटल बंद करने का, अभी किचन बंद किया, ऑर्डर भी बंद किया है सर. पर दूसरा गलास पानी नहीं सर, वाटर फिल्टर भी बंद किया है. बोरवेल का पानी चलेगा? माझ्या मित्राला बोरवेलचं पाणी देणार तू? नहीं चलेगा. मिनरल वॉटरचं पाणी दे मी. नहीं चलेगा आपको? नहीं चलेगा तो निकलो ना. अच्छा, किचन बंद झालं बोलतो रा. किचन बंद आहे बरं. पार्टी केली आपण यार. किती वेळ पार्टी झाली आपली यार. अरे जाम पार्टीला मजा आली. काय वसाऱ्या पार्टीला मजा आले? जाम पार्टीला मजा आले होते. अरे कुठं झाल्या पार्टी? काय खाल्लंय वसाऱ्या? तुझं नाव टॅलेंट विचारे ठेवलं पाहिजे. म्हणजे आयुष्यात पार्टी न देणारं टॅलेंट तुझ्याकडेच आहे वसाऱ्या. तू काय बघतोस वसाऱ्या? तो नाही देणार आहे पार्टी.